नमस्कार. मी गाडीच्या गॅरेजवर गेलेला असता मला हे आमचे एक मित्र भेटले आणि त्यांचे हात आपण दोन्ही पाहू शकता आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, हे सगळ्या गाड्या जवळजवळ चालवतात, अगदी लांब. त्यांना ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा आहे. तुमचं नाव काय? बंडू दत्तू लकडे, आदोरेवाडी. बंडू शेठ, नक्की तुम्ही ही गाडी चालवता? हो, तुम्ही बसा ना माझ्या गाडीत. बघा बरं का, हो 100% चालवणार. चालवणार. चला आता आपण बंडू शेठ बरोबर बसूया, ते खरंच गाडी चालवतात का नाही बघू. पहा बरं का, मी तुमच्याविषयी खूप ऐकलेलं आहे. Please select the parking mode if you need assistance. हे पण आमचे सहकारी आहेत. तुमचं नाव सांगा. शहाजी झिंजाडे, त्यांचे पाहुणेत आम्ही. जिंजाडे पाटील, चार महिने आलो. नक्की गाडी चालवतात का? बघा बरं का, ठीक आहे, गाडी चालली आता पाठीमागे, रिवर्स घेते सध्या. तुम्ही पाहू शकता. ते उत्तम पद्धतीने गाडी चालवतात. सगळ्या RTOच्या नियमांचं पालन करून ते गाडी चालवतात. एकदा पहा, आता आपण एक चक्कर मारूया. पहा, नियतीची कमाल पहा. दोन्ही हात नसताना सुद्धा, जिंदगीत हारलो नाही आणि हारणार नाही. दोन्ही हात नसताना सुद्धा माणूस गाडी चालू शकतो, ते पण अतिशय चांगल्या पद्धतीने. मोबाईलचा वापर मला एकदा तुम्ही सांगा की तुमचे हात हे कशामुळे गेलेत? शेतात आपण शेतकरी येतं, शेतकरी वर्गाला कोणची गरज नसते, टायमिंगला काम होत नाही म्हणून आपल्याला ते टायमिंगचं काम करायचं असतं म्हणून ते शेतात करण बसलेलं आहे. शेती करताना त्यांना दोन्ही हात गमावावे लागले आणि त्यांनी त्यानंतर सुद्धा अजिबात हार मानली नाही. जिंदगी संघर्ष करत राहिले. एकदाच जिंदगी दिलेली, त्या जिंदगीला हरायचं नाहीये, परत जन्म नाही हा. आता हे साधारण कधीपासून तुम्ही गाडी चालवता? ही मला घटना झालेली 4 वर्ष झालं. हा, त्याच्या आधी गाडी चालवत होतो आणि एक 6 महिने मी हॉस्पिटलला होतो. हॉस्पिटलच्या बाहेर निघाल्याच्या नंतर मी लगेच गाडी बसलो परत. आता पाहू शकता आम्ही सगळे, जिंजाडे पाटील हाय करा, आम्ही सगळे गाडीमध्ये बसलेलो आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं गाडी चालवतात. आता लांब सगळ्यात लांब किती लांब गेले तुम्ही? बॉम्बे पर्यंत जातो मी आतापर्यंत गेलेलो. आणि अजिबात अडचण येत नाही? नाही, पुन्हा बॉम्बे, पाचगणी. एकदा आम्हाला घेर टाकून दाखवा बरं. पहा, संघर्ष पहा मित्रांनो. दोन्ही हात नसताना ड्रायव्हिंग करणं तसं फार अवघड आहे. रात्री पण काय अडचण येत नाही तुम्हाला? नाही, बिलकुल अडचण येत नाही. आणि मी आतापर्यंत मला आर्टिफिशियलचे हात मी भरपूर पाहिले. आर्टिफिशियल हात बसविण्यापेक्षा माझी एक अशी आत्मशक्ती आहे, ओरिजिनल हात बसतात डोनरचे, तर त्याला साधारण मला 40 लाख रुपये खर्च सांगितलेला आहे. बरोबर. तो 40 लाख रुपये आता मी साधारण वाडवडिलांची आपल्याला जमीन ते भरपूर आहे, पण ती विकण्याचा आपलं कर्तव्य नाही, ती विकायची नाही. आपण आपल्या स्वतःच्या हिमतीवर मी बसून घेणार आहे ती. बरोबर. ते 40 लाख रुपये खर्च करून ते हात बसून दाखवणार आहे. दोन्ही हात फक्त आईबाप मिळत नाही तर सगळं मिळतं. तुमचं एकदा पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. बंडू दत्तू लकडे, आदोरेवाडी, श्रीगोंदा तालुका, अहमदनगर, जिल्हा अहिल्यानगर. चला आता माघारी. तुम्ही पाहू शकता, दोन्ही हात नसताना अतिशय चांगल्या पद्धतीने गाडी चालवली. मी स्वतः अनुभव घेतला आणि जेवढं कौतुक करावं तेवढं बंडू शेठ यांचं कौतुक करण्यासारखं आहे. कारण लोक संपून जातात, बरोबर ना? हात गेल्यानंतर लोक संपून जातात आणि तुम्ही एक आवय नसला तरी माणूस हरतो. बरोबर. पण ह्यांनी दोन्ही हात नसताना फक्त जीवनात माझे मित्रमंडळी असतील, घरची पत्नी असन, मुलं असतील, मुलगी असन, त्यांनी मला भरपूर साथ दिली. ती फक्त माझ्या पाठीमागे येतं. सगळी दोन्ही आज मी उभी करतो, आज बी. बरोबर. म्हणजे कुटुंबाचा फार मोठा सपोर्ट आहे. हो, आहे ना. चला, तुमचं अभिनंदन.